नमस्कार. आपण सगळेच जण रस्त्यावरून प्रवास करतो आणि या पांढऱ्या पिवळ्या पट्ट्या तर नेहमीच पाहतो. पण ह्या काही फक्त रस्त्याच्या सजावटीसाठी नसतात बरं का. खरं तर ही एक खूप महत्त्वाची भाषा आहे, जी प्रत्येक चालकाच्या सुरक्षिततेसाठीच बनवली गेली आहे. आणि हाच खरा प्रश्न आहे. म्हणजे ह्या रेषा आणि चिन्ह नुसतं पाहणं आणि त्यांचे गंभीर सुरक्षा संदेश समजून घेणं यात खूप मोठं अंतर आहे. अनेकदा याकडे आपलं दुर्लक्ष होतं, पण सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली नेमकी इथेच दडलेली आहे. चला तर मग आज आपण रस्त्यावरील खुणांची ही आवश्यक भाषा उलगडून पाहूया, जेणेकरून प्रत्येकाचा प्रवास आणखी सुरक्षित होईल. तर सुरुवात करूया अगदी मुळाक्षरांपासून. म्हणजे हा आहे रस्त्याच्या भाषेतील तो मूलभूत शब्दसंग्रह जो प्रत्येक चालकाला माहीत असणं अगदी गरजेचं आहे. ही जी तुटक पांढरी रेषा आहे ना, ती आपल्याला परवानगी देते. म्हणजे समोरचं दृश्य एकदम स्पष्ट असेल आणि रस्ता मोकळा असेल तर सावधगिरी बाळगून ओव्हरटेक करायला काहीच हरकत नाही. पण हो, सुरक्षितता सर्वात महत्त्वाची हे लक्षात ठेवायचं. आता याच्या अगदी विरुद्ध आहे ही सलग पांढरी रेषा. ही काही सूचना नाही, ही एक कडक आज्ञा आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की थांबा, अजिबात ओव्हरटेक करू नका. धोकादायक वळणं किंवा अरुंद रस्त्यांवर सुरक्षेसाठीच ही रेषा वापरली जाते. इथे बघा, दोन्ही रेषांची थेट तुलना केली आहे, म्हणजे गोंधळच नको. तुटक रेषा म्हणजे परवानगी पण सावधगिरीने, आणि सलग रेषा म्हणजे सक्त मनाई. हा जो मूलभूत फरक आहे ना, तो लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पिवळ्या रेषेचा उद्देश तर खूपच विशिष्ट आहे. ही रेषा दोन वेगवेगळ्या दिशांच्या वाहतुकीला वेगळं करते. विचार करा, ही रेषा ओलांडणं म्हणजे समोरून येणाऱ्या वाहनाला थेट धडक देण्यासारखं आहे. म्हणूनच या रेषेवर ओव्हरटेक करायला पूर्णपणे बंदी असते. चला आता आपण पुढच्या स्तरावर जाऊया. आता आपण अशा खुणांबद्दल बोलणार आहोत ज्या जास्त जोखमीच्या ठिकाणी वापरल्या जातात आणि त्या मोडता येत नाहीत. हे जणू काही रस्त्यावरील व्याकरणाचे प्रगत नियम आहेत. हा नियम पहिल्यांदा पाहिल्यावर थोडा गोंधळात टाकणारा वाटू शकतो, पण तो खरं तर खूप सोपा आहे. फक्त आपल्या बाजूची म्हणजे आपल्या गाडीच्या सगळ्यात जवळची रेषा कोणती आहे ते पाहायचं. ती तुटक असेल तर ओव्हरटेक करू शकता, पण जर ती सलग असेल तर ओव्हरटेक करण्याचा विचारही करायचा नाही. आणि या आहेत दुहेरी सलग पांढऱ्या रेषा. याला एक प्रकारे नो गो झोन समजा. ह्या रस्त्यावरच्या सर्वाधिक प्रतिबंधात्मक खुणा आहेत. जास्त वेगाच्या किंवा अपघातप्रवण रस्त्यांवर या हमखास दिसतात. ह्या रेषा ओलांडणं म्हणजे अत्यंत धोकादायक आणि गुन्हा आहे. बरं, आतापर्यंत आपण रस्ता विभागणाऱ्या रेषा पाहिल्या. आता आपण त्या चिन्हांकडे वळूया जी वाहतुकीला योग्य दिशा देतात आणि रस्त्यावर अग्रहक्क किंवा प्राधान्यक्रम कोणाला द्यायचा हे ठरवतात. चौकांमध्ये किंवा जंक्शनवर हे बाण खूपच मदतीला येतात. ते अगदी स्पष्टपणे सांगतात की कोणत्या लेनमधून कोणत्या दिशेला जायचं आहे. यामुळे होणारा गोंधळ पूर्णपणे टळतो आणि वाहतूक अगदी सुरळीतपणे पुढे जाते. आणि हो, गोल चक्कर किंवा राऊंडअबाउटमध्ये काय करायचं तर त्याचा हा सुवर्ण नियम आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जे वाहन आधीच त्या वर्तुळात फिरत आहे त्यालाच पहिला प्राधान्यक्रम आहे. आपण प्रवेश करताना त्यांना कोणताही अडथळा होता कामा नये. आता आपण समारोपाकडे येतोय. हे सगळे नियम म्हणजे बंधनं नाहीत, तर प्रत्येकाच्या संरक्षणासाठी तयार केलेली एक प्रणाली आहे, एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. या खुणांचं पालन केल्यामुळे आपला प्रवास फक्त सुखदच नाही, तर आपल्यासोबत इतरांसाठीही खूप सुरक्षित होतो. आणि हाच या सगळ्याचा खरा उद्देश आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा रस्त्यावर ह्या रेषा दिसतील तेव्हा त्यांच्याकडे फक्त रंगीत पट्टे म्हणून पाहू नका. त्या आपल्या सुरक्षेसाठी आपल्याशी बोलत आहेत. त्यांची भाषा ऐका आणि सुरक्षित राहा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.